दुसऱ्या पाण्याची नाही हो, पायऱ्या चढाय उतरायची म्हणते मी. अरे बाप, खूप दिवसानंतर वरती आलो. राम राम मंडळी, नमस्कार सर्वांना. तर मॅडम बघा, मॅडम कुठे गेल्या? हा बघा मॅडमची साडी. काय ती साडी म्हणा इंस्टाग्राम, फेसबुक, युट्यूब सगळीकडे फेमस आहे, पण माणूस त्याच्यामध्ये फेल आहे, फेल. फेमस आहे. अरे तुझ्या साड्या फेमस होत्या, पण आम्हाला डोक्याला ताण आहे का नाही ते. हो, मग 4 दुकानं पाहिली भावांनो, तेव्हा ही साडी सापडली. याच कलरची पाहिजे होती मला, त्यामुळे. माणसाचा एखादा ड्रेस फेमस होत नाही का भावांनो? ते नसतं होत. हाय 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 हाय, नमस्कार नमस्कार. तर भावांनो, आज आम्ही रक्षाबंधन साजरी केलेली आहे. काल काही साजरी केली नव्हती, त्यामुळे मी आज साजरी केली. आताच भावाला राखी बांधून पाठवून दिलं गावाकडे. तोच आला होता माझ्याकडे, मी नव्हती गेली, तर त्यामुळं त्याला आवरून दिलं. आणि आता म्हटलं चला एक ब्लॉग काढू. भरपूर ऊन आहे, पण उन्हात आणला मला व्हिडिओ काढायसाठी ना. चिक्का नको काढू म्हणे, आज ब्लॉग काढा म्हणे, आपण सोबत सोबत काढू म्हणे. सोबत एखाद दिवशी तर सोबत काढत जा म्हटलं. अरे पण असं ऊन पाहून तू बी मला बोलवलं वरती. मग एखाद दिवशी तर समजलं पाहिजे तुम्हाला ऊन कसं असतं म्हणून वरती. तर हे आज काल पाऊस बंद झाल्यामुळं आज पहा किती ऊन पडलंय भरपूर. मग कपडे वाळले असतील आता. कपडे कनक झाले कपडे. बरोबर. मग भावांनो, तुम्ही राख्या काय बांधल्या का नाही? मी तर तुम्हाला सर्वांना रक्षाबंधनच्या शुभेच्छा बिन दिल्या होत्या आणि राख्या बिन भरपूर जणांना पाठवलेल्या आहे. तर त्या असं नका समजू की पोहोचल्याने म्हणून सगळ्या जणांना पोहोचतील. ज्यांचे पत्ते होते मॅडमकडे, हो, ऍड्रेस वगैरे ऍड्रेस होते ना, तर त्यांना मी पाठवल्या. आणि भावांनो, तुमचे पुढच्या वर्षी मला ऍड्रेस भेटले की मी तुम्हाला पण पुढच्या वर्षी पाठवणार बर का. खरंय खरंय. आणि बघा, तुम्ही म्हणत होते की ताई नवीन नवीन कलरच्या साडीमध्ये नाही का व्हिडिओ काढत जा. हो, तुम्ही कशाला घेतली? माझ्या भावाने घेतली ती साडी. अरे जाऊन दे, घेऊ आपण पुढच्या. आता मग तुम्ही म्हणत होते ना भावांनो की नवीन नवीन कलरच्या साडीमध्ये व्हिडिओ काढत जा, फोटो काढत जा. हे बघा, माझ्या भावाने साडी घेतली, तर मी आज व्हिडिओ काढणं झाला त्याच्यावरतीच.